नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायन मुंबई या कॉलेजचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणारे. बघा तुमच्या कॅटेगरी वाईज 2025 साठी काय असू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर स्कोर कमी येतोय तर टेन्शन घ्यायचं नाही. चांगल्या पद्धतीने काय करायची, काउन्सिलिंग करायची. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आताच काय करू शकता, तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमची काउन्सिलिंगची जी प्रक्रिया आहे बघा तिला पार पाडू शकता. बघा आता काय होते, खूप साऱ्या मुलांनी एवढ्या मेहनतीने अभ्यास करतायत, 2 वर्ष अभ्यास करतात मुलं, त्यानंतर 1 वर्ष ड्रॉप घेतात, कोणी 2 वर्ष ड्रॉप घेते, कोणी 3 वर्ष ड्रॉप घेते. आणि या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर पण त्यांना चांगले गुण येतात, चांगले मार्क येतात, पण त्यांचा जो ऍडमिशन आहे बघा त्यांच्या काउन्सिलिंगमुळे मिस होतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जर बघायला गेले तर आमच्याकडे तुमच्यासाठी ऑनलाईन इंडिव्हिज्युअल कोर्स साठी काय बनलेली विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगच्या बॅचेस बनलेल्या विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन काउन्सिलिंग करणार. बघा एमबीबीएस साठी 1499, बीएमएस बीएचएमएस बीएमएस साठी काय करणार आम्ही तुमच्यासाठी एक 1499 मध्ये काय करणार, तुमची पूर्ण काउन्सिलिंग करणार. आणि जर तुम्हाला आमच्याकडे जर ऑनलाईन पद्धतीने जर कॉम्बो कोर्स घ्यायचा असेल बघा, एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. दोन्ही पण आहे. जर इंडिव्हिज्युअल घेताय तर 1499 प्लस जीएसटी मध्ये पडणार, आणि जर कॉम्बो घेताय तर 1999 प्लस जीएसटी मध्ये पडणार. याची जी ऑफर आहे बघा, याच्यावरती 25% ऑफ चालू आहे बघा, म्हणून तुम्हाला ही जी कोर्स आहे बघा एकदम स्वस्त मध्ये पडते. तुम्हाला जर घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची लिंक दिलेली बघा, तुम्ही तिथून काय करू शकता, या कोर्सला परचेस करू शकता. किंवा जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओवर तुम्हाला काय येते, खालून एक ऍड्रेसची एक लाईन स्क्रोल होते बघा, तुम्ही त्यावरती काय करू शकता, ऑफिसला व्हिजिट करू शकता त्या ऍड्रेसवरती. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर त्यावरती एक नंबर पण स्क्रोल होते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही क्वेरीज असतील, जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आता बघतोय बघा आपण या कॉलेजचं कट ऑफ, तर 85 कोट्यातून आपण या कॉलेजचं कट ऑफ बघतोय बघा, लास्ट इयरचं काय गेलेले. ओके विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण जे कॉलेजचा कट ऑफ बघतोय याची आपण स्कोर पण दाखवली, तुम्हाला लास्ट इयरची ऑल इंडिया रँक पण दाखवली. आता यामध्ये काय असते बघा, हा स्कोर चेंज होणार, डेफिनेटली चेंज होणार, पण ही जी ऑल इंडिया रँक असणार आहे बघा ही चेंज नाही होणार. यामध्ये थोडाफार बदल येऊ शकतो. कारण आता तुम्ही हा एक एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सॉरी एक्झाम किती लोक देत आहे हे मॅटर नाही करत, पण कॉलेज किती आहे आणि त्या कॉलेजमध्ये जागा किती आणि किती रँक वरती स्टुडंटला सीट अलॉटमेंट होते हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमच्या कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजला स्टुडंट किती रँक वरती काय होते त्याचा अलॉटमेंट होते. तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडे एक प्रॉपर लिस्ट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉपरपणे जर काउन्सिलिंग करताय तर चांगलं. आता काय होते माहिती का, खूप सारे विद्यार्थ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग तर करतात, म्हणजे त्यांना माहित असतात काउन्सिलिंग आम्हाला जमते, काउन्सिलरकडे जात नाही, पण त्यांना माहित असते का कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेले आपल्या कॅटेगरी वाईज. आता एखाद्या मुलाला जर चांगला बघा, या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया, ए कॉलेज, बी कॉलेज, सी कॉलेज. आता ए सर्वात चांगला कॉलेज, पण तुम्ही हा ए कॉलेजला काय करताय, सर्वात शेवटी ऍड करताय. आणि जो सी एक नंबरचा जो खराब कॉलेज, त्याचा एक्झाम कट ऑफ जरी कमी असला आणि तुमचे स्कोर आहे बरं का, तुम्हाला ए कॉलेज भेटू शकतो, पण तुमचं तुमचं काय करता, तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये गडबडी करता, सी कॉलेजला वरती टाकतात विद्यार्थी मित्रांनो, आणि चुकीचा कॉलेज तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होतो. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग करताय, तुम्हाला यामध्ये पर्सनलाइज गायडन्स, पर्सनलाइज सेशन असणार बघा काउन्सिलिंगचे, कॉलेजच्या फी स्ट्रक्चर असणार, कॉलेजचे लास्ट इयरचे कट ऑफ असणार, ते पण तुमच्या कॅटेगरी वाईज विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, कशी कशी प्रोसेस असणार, सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड असणार. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके, बघूया आपण आता कट ऑफ तुमचं काय असणार बघा. एससी साठी जो तुमचा लास्ट इयरचा जो कट ऑफ होता बघा एससी साठी, तर 590 या स्कोरवरती काय झालेलं होतं, स्टुडंटला कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं. जी ऑल इंडिया रँक होती बघा, किती होती, 88,465 एवढी काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती बघा. एसटी साठी जर विचार केला तर 504 ऑल इंडिया रँक होती बघा तुमची. 1,99,121 एवढी काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर विजयसाठी जर बघितलं या ठिकाणी तर 636 होती स्कोर होता बघा. आणि ऑल इंडिया रँक किती होती तुमची या ठिकाणी, 38,729 एवढी काय होती तुमची विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक होती. ओके, त्यानंतर बघा आता एनटीबी साठी तुमचा जो स्कोर होता 633 होता. ऑल इंडिया रँक किती होती तुमची, 41,624 एवढी काय होती तुमची विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक होती. एनटीसी साठी बघा आता 662 एवढी काय होती तुमची स्कोर होता बघा. आणि यासाठी जी ऑल इंडिया रँक होती बघा तुमची 17,429 एवढी काय होती विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक होती. एनटीडीचा जर या ठिकाणी विचार केला तर 664 स्कोर होता. ऑल इंडिया रँक 16,323 होती विद्यार्थी मित्रांनो. ओके,
त्यानंतर बघा आता एसटीबीसीचा विचार केला तर 665 काय होती तुमची या ठिकाणी स्कोर होता विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑल इंडिया रँक किती होती तुमची या ठिकाणी 15,256 काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती. ओके, ओबीसीचा जर विचार केला या ठिकाणी 667 काय होता तुमचा लास्ट इयरचा कॅन्डिडेटचा स्कोर होता, आणि या स्कोरवरती कॅन्डिडेटला काय झाली विद्यार्थी मित्रांनो, सीट अलॉटमेंट झाली. ओके, त्यानंतर बघा जी ऑल इंडिया रँक होती बघा ती किती होती, तर या ठिकाणी ऑल इंडिया रँक होती तुमची 14,173 एवढी काय होती विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक होती. बघा हा डेटा काउन्सिलर कडे पण नसतो, ज्या काउन्सिलर कडे तुम्ही काउन्सिलिंग करताय त्या काउन्सिलर कडे पण काय असतो, हा डेटा नसतो विद्यार्थी मित्रांनो. जर काउन्सिलिंग करताय, मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही आमच्याच कडे करा, पण अशा काउन्सिलर कडे करा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या कॉलेजचा काय असेल त्याच्याकडे डेटा असेल विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या डेटाच्या बेसिसवरून काय म्हणून देईल ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची प्रिफरन्स लिस्ट बनवून देईल, जेणेकरून तुम्ही त्याला एवढे पैसे देतात तर तुमचं पण काय होणार नाही या ठिकाणी नुकसान होणार नाही. ओके, त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस साठी जो स्कोर होता बघा 651 होता बघा, आणि त्यानंतर बघा ऑल इंडिया रँक किती होती तुमची या ठिकाणी 25,741 होती. ओके, त्यानंतर ओपनचा बघा ती लाईन स्क्रोल होते बघा, थोडी पीपीटी खाली झाली म्हणून तुम्हाला दिसत नाही, म्हणून ओपनचा जो स्कोर होता बघा किती होता ओपन साठी 675 एवढा काय होता तुमचा स्कोर होता, आणि ऑल इंडिया रँक जी होती विद्यार्थी मित्रांनो तुमची ती किती होती, तर या ठिकाणी 9,357 एवढी काय होती ओपन साठी तुमची ऑल इंडिया रँक होती विद्यार्थी मित्रांनो. जर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत